नमस्कार मैत्रिणींनो, सिक्रेट किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुक्कं चिकन। तर चला तर आपण बघूया सुक्कं चिकन। इथे मी पातेलं ठेवलेलं आहे, पातेलं गरम झालेलं आहे। त्यामध्ये आता तेल टाकते मी। तेल जरा थोडं बऱ्यापैकी टाकायचं। त्यामध्ये मी खडे मसाल्यामध्ये घेतलेले आहेत 2 तेजपत्ता, 4 छोटी वेलची, 4 ते 5 काळी मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची, ते टाकून घ्यायचं। त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं, हे थोडं जिरं तडतडू द्यायचं। यामध्ये आपण 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची। मैत्रिणींनो, इथे मी 4 कांदे आणि 4 टोमॅटो याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, ती पण आता मी टाकते। आता ही कांदा टोमॅटोची जी पेस्ट आहे ती छानपैकी 5 ते 10 मिनिटं छान भाजून घ्यायची। जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं। कांदा टोमॅटोला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये तुम्ही 1 छोटा चम्मच हळद टाकायची। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, मिक्स करून घ्यायचं। मैत्रिणींनो, इथे मी एक सवा 1 किलो चिकन घेतले। त्याला दही लावून अर्धा ते 1 तास मी बाजूला ठेवलं होतं। ते आता चिकन आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता हे मिश्रण छानपैकी एकत्र हलवून घेऊया। आता याला आपण झाकण ठेवून घेऊया आणि 5 ते 10 मिनिटं आपण थोडी एक वाफ काढून घेऊया। आता मैत्रिणींनो, यामध्ये मसाले घालून घेऊया। मसाल्यांमध्ये मी इथे चिकन मसाला घेतलेला आहे 1 चमचा आणि लाल तिखट घेतलेले आहे 3 ते 4 चमचे आणि धना पावडर घेतलेला आहे 1 चमचा। तो मिक्स करून घेऊया। आणि अर्धी वाटी खोबऱ्याची मी इथे बारीक वाटून पेस्ट केलेली आहे, ती थोडीशी घालायची आहे याच्यामध्ये। मैत्रिणींनो, इथे आपण सुक्कं चिकन करतोय, पण सगळे मसाले चिकनला व्यवस्थित लागावेत म्हणून इथे मी एक छोटा अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आणि त्यामध्येच आता हे चिकन शिजू देणार आहे झाकण लावून।
मैत्रिणींनो, आता आपण याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. चिकन छान शिजलं आहे. तयार आहे आपलं सुक्कं चिकन. तयार आहे मैत्रिणींनो आपलं सुक्कं चिकन. एकदा नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.